श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जैसा भोजन खाइए तैसा ही मन होय, जैसा पानी पीजिए तैसी वाणी होय। कबीर महाराज सांगतात, त्यांनी एवढं सुंदर काव्य लिहिलेलं आहे। जैसा भोजन खाइए तैसा ही मन होय, जैसा पाणी पीजिए तैसी वाणी होय। जसे भोजन घ्याल, ज्या प्रकारचे अन्न खाल, तसे तुमचे मन होईल, तुमचे विचार बनतील। जसे पाणी प्याल तशी तुमची वाणी होईल। शुद्ध सात्विक आहार तन मन दोन्ही शुद्ध ठेवते। म्हणून सदैव शाकाहारी भोजन घ्यावयास पाहिजे। आपल्या मनाला इंद्रियांचा राजा म्हटले आहे। जे वाटेल तसे आपल्याला नाचवते आणि आपण पृथ्वी तलावरचे राजे आहोत। म्हणून माणूस अविचारी मनाप्रमाणे वर्तन करतो। वेळ संपली की केलेल्या वाईट कर्मानुसार नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो। पुढचा जन्म चांगला मिळावा की वाईट मिळावा हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे। म्हणून वेळीच जागे व्हा, कारण जो काळ आहे त्या काळाने कोणालाही सोडलेले नाही। सोबत फक्त अंतकाळी आपल्या सोबत आपण केलेले चांगले कर्मच येणार आहे। मानव हा वाईट नाही, परंतु सहवास वाईट आहे। आपल्या चांगल्या वागण्यातून पेटवलेल्या सुगंधी अगरबत्तीसारखा किंवा सुगंधी फुलासारखा सुगंध दरवळत ठेवा, कारण जे पेरले तेच उगवणार आहे। म्हणून चांगले सत्कर्म करा, चांगले पेरण्याचा प्रयत्न करा, सत्संगाकडे वळा, म्हणजे जीवनाचे कल्याण होईल आणि आपणास नीच योनीमध्ये जन्म घ्यावा लागणार नाही। म्हणून प्रभूचे नाम संकीर्तन करून सत्संगाकडे, संत वाङ्मयाकडे वळा, म्हणजे आपल्या जीवाचे कल्याण होईल। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवाय।